हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी इथं बघा पोहे बनवते. तर पोहे साधा सिंपलच बनवते आणि दुसरी गोष्ट दूध नाही म्हणून मी काळं चाय बनवते. काळं चाय बनवते पण गुळात बनवते, साखरेत नाही बनवते. काल गोड भजी बनवले ना, त्याचाच पाक राहिलेला तो फ्रीजमध्ये ठेवला. तर काढून घेतला आणि त्याच्यात थोडंसं पाणी वाढवलं आणि कपला त्याच्यात चायपत्ती टाकून ना गुळाचा काळा चाय बनवणार आहे. एक नंबर लागते, ते पण छान लागते. काळा चाय पण छान लागते, दुधाचं चाय पण छान लागते. तर इथं काळा चाय बनवायला ठेवला आणि साधं सिंपल असं पोहे बनवते. कारण की साधं सिंपल का म्हणते, कारण की जिरं पण नाही आहे आणि कढीपत्ता पण नाही आणि वरतून कोथिंबीर पण नाही. त्याच्यासाठी साधं सिंपल बनते. तर राईनी फोडणी मारला, कढीपत्ता पण नाही. तर मिरच्या आहे, कांदा आहे आणि राई. तर साधं सिंपलच असं बनवते. तर पोहे तयार झाले. तर नाश्ता करून घेतो आम्ही सगळे. तर आज कार्तिकचे पप्पा घरात आहेत, कार्तिक पण घरात आहे. तर पोहे बनवायचे, तर पोहे बनवून घेते. आम्ही सगळे नाश्ता करून घेतो. त्याच्यानंतर हे बघा 2 केळी एकदम पिकलेली आहे, ती मॅश करून घेते काटा चमच्याने एका प्लेटमध्ये. आणि एका साईडला ना पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि बाऊल आहे ना, त्या बाऊलमध्ये असं भरपूर असं रवा घेतला आहे. तर शिरा बनवणार आहे. शिऱ्यात केळी टाकणार आहे, केळीचा शिरा बनवते. तर रवा असं चांगलं पहिले भाजून घेतला, त्याच्यात तूप टाकलं, तुपाने पण छानपैकी असं भाजून घेते. गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी असं भाजून घेते. त्याच्यानंतर ते गरम पाणी आहे ना, गरम गरम उकळतं पाणी आहे ना, शिऱ्यात टाकून घेते आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेते. आणि सगळं पाणी आटतं आहे ना, चांगलं चमच्याने ना मिक्स करून गेलं तर सगळं पाणी आटतं आणि वरतून आहे ना मॅश केलेली केळी आहे ना, ती टाकून घेते. पूर्ण पाणी आटलं आणि मॅश केलेली केळी टाकून घेते. आणि पूर्ण पिकलेली आहे बरं का, थोडं पण असं पिकलेलं नाही, पूर्ण पिकलेली आहे. ते टाकले आणि त्याचं फ्लेवर जास्तच येते आणि त्याचा वास पण छान येतो. केळी टाकली, त्याच्यानंतर परत एकदा हलवून घेतलं चांगलं चमच्याने. त्याच्यानंतर परत जेवढं लागतं त्याच्याच ना साखर टाकून घेतली चवीपुरता. आणि बघा सगळं साखर आहे ना मेल्ट झाली त्याच्यात. चमच्याने चांगलं हलवून घेते आणि 1 चमचाभर आहे ना इलायची पावडर टाकते. परत चांगलं हलवून घेते आणि झाकण लावून ना 5 मिनटासाठी ठेवते. मला तर आवडतो केळीचा शिरा, प्रचंड आवडतो. कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला शिरा कसा आवडतो ते पण मला नक्की मला तर केळीचं प्रचंड आवडतं, साधापेक्षा केळीचं आवडतं. तर आज दळण करायचं आहे मला, तांदळाच्या पिठीचं दळण करायचं आहे. गव्हाचं पिठी दळून ठेवलं मी आणि आता तांदळाचं पीठ पण दळायचं आहे. तर घावण्यासाठी मला पाहिजे आणि भाकरीसाठी पण. शक्यतो मी घावण्यासाठीच आहे. दळायला घेतलं ना की गव्हाचं पीठ तेवढं उडत नाही ना, तेवढं तांदळाचं पीठ उडतं. पूर्ण घर सगळं उडतं हे बघा. आणि चक्की आट्याच्या बाहेर पण आलं, पूर्ण असं भरलं आहे असं. तांदळाचं पीठ एकदम पातळ असतं ना, पूर्ण दरवाजाला वगैरे सगळं लागलं, चेंबरला वगैरे असं आणि बाहेर पण पसरते. तर दळायला गेलं तर पूर्ण असं धूर म्हणजे असं पूर्ण हे झालेलं म्हणजे. आणि तांदळाच्या पिठीचं होतं बरं का ते तसं, बाकीच्या पिठाचं होत नाही पण तांदळाच्या पिठीचं होतं आहे. आणि पूर्ण असं धूर झाले ना, ते एक पेपर ठेवला आणि त्याला सगळं असं काढून घेतलं सगळं पीठ. त्याच्यानंतर एक चाळून घेतलं, बाकीचं ते फेकून टाकणार कचऱ्यात आणि डब्यात भरून चाळण करून ठेवलं. आणि चक्की आटा साफ करून झाकण लावून ठेवून टाकलं. तर झाकण म्हणजे वरचे कवर. तर आता संध्याकाळीच बनवणार आहे मी सोयाबीनची भाजी, भात आणि चपात्या करणार आहे. सोयाबीन आहे ना मी शिजवून घेते आणि एका साईडला ना भात पण लावते. हे बघा, आणि त्याच्यात मीठ टाकून भात लावते. बिना मिठाचं भात शिजू नये म्हणतात, त्याच्यासाठी मीठ टाकावंच लागते. आणि वाटण बघा, कांदा, टमाटा, लसूण, अद्रक हे आणि कोथिंबीर नाही म्हणून तेवढं साधं सिंपल करणार आहे. कढई घेतली, कढईत तेल टाकलं आणि जिरं नाही आहे म्हणून तेजपत्ता फक्त टाकला, जिरं टाकलं नाही. आणि छानपैकी असं पेस्ट आहे ना ती टाकून घेते आणि सगळे मसाले ॲड करणार आहे, जेवढे बेसिक मसाले आहेत ना त्याच्यात. आणि जिरं नाही आहे म्हणून जिरं पावडर आहे माझ्याकडे, ते टाकणार आहे वरतून. तर सगळं आणि किचन किंग मसाला, लाल मसाला, जिरं पावडर हे सगळं, धन पावडर, हळद वगैरे सगळं टाकून घेते, गोडा मसाला वगैरे. आणि करपाला नाही पाहिजे मसाला म्हणून थोडंसं पाणी टाकून पाण्यात शिजवून घेते. हे बघा, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं. तर भाजून झाल्यानंतर शिजवलं सोयाबीन ते टाकून घेते, मिक्स करून घेते. आता मला पातळ पाहिजे, थोडंसं पाणी वाढवून घेते. तर भात, चपाती आणि भाजी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.